एवढ्या नोटाचे बंडल म्हणजे रास आहे, जशी धान्याची रास असते ना शेतामध्ये, तशी नोटांची रास तिथं लागलेली आहे. इथं सामान्य माणसाकडे एक 50,000 रुपये सुद्धा बँकेत भरले तर त्याला नोटीस येते 5 मिनिटात. 5 मिनिटात म्हणजे फार वेळ त्याला लागत नाही. बँकेत तुम्ही पैसे भरा 50,000 फक्त, तरी बँक नोटीस पाठवते. एवढा पैसा कुठून आला इन्कम टॅक्सवाले बघतात आणि मग एवढ्या नोटांचा ढीग, रास ज्याला म्हणता येईल, आणि ह्या नोटांची रास संदर्भात हे महोदय कोणाशी बोलतात आणि ती सगळी रास जमा करणारी व्यक्ती कोण आणि ती कुठली तेही समोर येईल. पण आत्ताच्या घडीला मी एवढंच समोर आणलेलं आहे की अशा पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीसाठी या सरकारकडे पैसा नाही, कॉन्ट्रॅक्टर्सचे बिल द्यायला या सरकारकडे पैसा नाही, आणि एवढ्या नोटांच्या ढीगच्या ढीग यांच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडे आहेत. मी हे जनतेच्या समोर आणलेले, कारण आधी अशाच पद्धतीनं जे संजय शिरसाट आहे संभाजीनगरचे, यांच्या घरातला व्हिडिओ, आता घरातला व्हिडिओ तर बाहेरचे माणसं नाही काढू शकत ना,